महाराष्ट्रातील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली, निकाल जाहीर झालेला आहे. मतदार राजाने चांगला कौल दिलेला आहे आणि निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी जाहीर केलेल्या आहेत. आपण पाहतोय, आपण केंदूर करंदी पंचायत समिती गणामध्ये आहोत. पाझर तलावी वस्ती आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार या ठिकाणी सुचेताताई थिटे आपल्या सोबत आहेत. ते प्रचार करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. नमस्कार, न्यूज मेकर मध्ये आपलं स्वागत आहे. आपण प्रचार करताय, मतदान रूपी आशीर्वाद घेण्यासाठी वाड्या वस्त्यावरती जात आहे. कसा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळतोय, काय सांगाल? मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक ठिकाणी जिथे मी जाते तिथे माझं ओवाळून स्वागत केलं जातंय आणि मला गोडधोड खाऊन घालून फुलं म्हणा सगळं म्हणजे भरपूर खूप छान प्रकारे मला स्वागत केलं जाते. खूप छान प्रतिसाद होतोय. प्रत्येक ठिकाणी जिथे आम्ही जातो तिथे तिथला व्यक्ती आमच्या सोबत फिरतो आणि आम्हाला प्रत्येक घर आणि घर फिरवतो. अशा प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतो. आता तुम्ही वाड्या वस्तीवरती जातात, महिला तुमचं औक्षण करतात, कशी भावना निर्माण होते तुमच्यामध्ये? कसं जिव्हाळ्याचं तुम्हाला एक वातावरण निर्माण होतं? हो, खूप छान भावना निर्माण होते. एक मैत्रीपूर्व नातं निर्माण होतंय आमच्यामध्ये आणि भरपूर महिलांची माझा एक चांगला प्रेमाचा संबंध तयार होतोय. मतदान रूपी आशीर्वाद घेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, वाड्या वस्त्यांवरती फिरताय, लहानपासून थोरांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मतदान घेण्यासाठी आपण फिरताय. तर विकास कामं याआधी काहीतरी केलेली असावी आणि यानंतरही करावी असं जनतेचं एक जनमत असतं. तर आपण कोणतं विजन घेऊन मतदारांपर्यंत पोहोचताय, कोणती तुम्ही कामे करणार आहात? माझ्या सासूबाई सौ विमलताई थिटे या 2008 साली सरपंच होत्या. त्यांनी त्यांच्या काळामध्ये 7 केटीवेअर आपल्या भागामध्ये बसवून घेतले. त्याच्यानंतर माझे सासरे समाजसेवकच आहेत, तरी धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी भरपूर आतापर्यंत देणगी रूपात गणपती उत्सव असेल, देवीचा उत्सव असेल, प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी भरपूर सहभाग आमच्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग होता. आणि तसेच आम्हाला येथील शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे पाणी 12ही महिने पाणी पुरवठा करण्याची योजना आम्ही राबवणार आहे शेतीसाठी. तर हे विजन प्रथम असेल आमचं. तसेच महिलांच्या प्रत्येक हे बचत गट असेल त्यांच्या महिला सबलीकरणासाठी त्यांच्यासाठी छोटे छोटे व्यवसाय, कुक्कुटपालन असेल, पीठगिरणी असेल, पापड यंत्र असेल, हे सर्व आम्ही पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहे. CSR फंडाच्या मार्फत जितक्या काही योजना असतील तितक्या आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, नक्कीच पंचायत समितीमधून तुम्ही निवडून आल्यानंतर अनेक योजना असतात शेतकऱ्यांसाठी. शेतीवरच उदरनिर्वाह होणं शक्य नाही, तर त्यासाठी कुठल्या योजना आपण राबवणार? मी स्वतः एक उच्च शिक्षित BSc ऍग्रिकल्चर आहे, तरी मला शेती संबंधित जे जोड व्यवसाय आहेत ते सगळ्या त्या प्रकारच्या सर्व व्यवसायांना ज्या सबसिडीज आहेत त्या सगळ्या माहिती आहेत. तर त्यामुळे मी त्या सर्वांना त्याबद्दल माहिती देऊन जोड व्यवसाय करण्याची त्यांना संधी कशी आहे आणि कसा व्यवसाय करू शकतात ते पुढे, त्याची माहिती मी त्यांना पुरवून CSR फंडातून त्यांना मदत करून मी त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेल. ओके, नक्कीच. आता तुम्ही सर्व वाडे वस्त्र गावा ठिकाणी गणामध्ये सर्वीकडे फिरताय. तुम्ही त्यांना मतदारांना काय सांगता आणि त्यांचे तुम्हाला उत्तर काय येतात? त्यांचा आम्हाला नेहमीच आशीर्वाद मिळतो. थोरा मोठ्यांचा नेहमीच आम्हाला आशीर्वाद मिळतो आणि आमच्या वयाच्या लोकांचा आम्हाला प्रेम मिळतंय आणि ते म्हणतात आम्ही नेहमी तुमच्याशी पाठीशी असू, त्यामुळे तुम्ही पुढे व्हा, आम्ही आहे तुमच्या मागे. कारण की त्यांचा आमच्यावर विश्वास आहे की आम्ही तुमच्यासाठी विकास करू आणि येऊ. येत्या 5 फेब्रुवारी गुरुवार दिवशी मतदान होणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषदचं. तर आपण आता आव्हान काय करताय जनतेला? मी येत्या गुरुवारी दिनांक 5 फेब्रुवारी असं मतदारांना आवाहन करते की मोठ्या संख्येने तुम्ही बाहेर पडा आणि आम्हाला घड्याळासमोरील बटन दाबून प्रफुल्लदादा शिवले आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करा. ओके, आपण पाहतोय या ठिकाणी आपल्यासोबत उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर या ठिकाणी पंचायत समिती गणातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. वाड्या वस्त्यावरती फिरून समस्याचं निराकरण कसं होईल तेही त्या ठिकाणी ते पाहणार आहेत. आणि उच्च शिक्षित असल्यामुळे ऍग्रिकल्चर मधून त्यांचं या ठिकाणी शिक्षण झालेले त्यांनी आपल्याला न्यूज मेकरच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवले की येणाऱ्या पंचायत समिती मार्फत ज्या योजना होत्या त्या नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा उदरनिर्वाह आणि सबलीकरण कसं होईल याकडे त्यांचा जास्त भर आहे. म्हणून विकासाचं विजन घेऊन ते या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच त्यांनी 5 फेब्रुवारीला मतदान रूपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी असं त्यांनी न्यूज मेकरच्या माध्यमातून सांगितलंय.
व्हिडिओ जर्नलिस्ट हनुमंत टेले पाटील सह मी पंढरीनाथ पाटील, पुणे.